पण सरणावर निजून सुद्धा मी मौन पाळलं होतं. सरणावर निजून सुद्धा मी मौन पाळलं होतं. आणि मला जीव लावणाऱ्यांनीच आज मला जाळलं होतं. आज मला जाळलं होतं. म्हणून तर शेवटी बरोबर काय येणार? शेवटी फक्त बरोबर गौरी येणार आहे. आणि एक नाही 4 गौऱ्या आहेत. आज गौरी कळली पाहिजे म्हणजे जीवन कळलं. म्हणून तर 4 गौऱ्या आहेत. तुकाराम महाराजांना विचारलं, म्हणले तुमच्या सरणाला म्हणले कोणती गौरी वापरली? तुकाराम महाराज म्हणले आयुष्यभर मी संसार केला आणि संसार करत असताना म्हणले मी जी गौरी थापली ना ती गौरी शेणाची नव्हती. ती गौरी कोणती होती? ती वैराग्याची गौरी. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, वैराग्याच्या शेणी लागला शरीरा, वैराग्याचा शेणी लागला शरीरा. ज्ञानी तो झाला लागला ब्रह्मत्वेसी, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी, रडते रात्र दिवस काम क्रोध माया, रडते रात्र दिवस काम क्रोध माया, रडते रात्र दिवस काम क्रोध वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा. माझ्या सरणाला म्हणले ज्या गौऱ्या वापरल्यात ती वैराग्य नावाची गौरी आहे. म्हणजे तुकाराम महाराजांची गौरी कोणती? वैराग्याची गौरी. मग पैठणला गेले, नाथ महाराजांना विचारलं, म्हणले तुमच्या सरणाला कोणती गौरी आहे? नाथ महाराज म्हणले मी सरणच रचलं नाही. माझं आयुष्य म्हणजे काय आहे? माझं आयुष्य म्हणजे शिमगा आहे. म्हणले शिमगा? म्हणले हो. म्हणले शिमग्याला काय आहे? शेणाची गौरी आहे. इथं काय आहे? शेणाची गौरी आहे. शिमग्याला पाणी फिरवायचंय, इथं पाणी फिरवायचंय. शिमग्याला बोंब मारायची, इथं बोंब मारायची. शिमग्याला पूर्णा वरणाचा नैवेद्य आणि ह्या शिमग्याला हाडा मासाचा नैवेद्य. अरे हा शिमगाच आहे की म्हणले. जीव गेला शिव राहिला, शिवाला उमगा त्याला म्हणतात शिमगा, त्याला म्हणतात शिमगा. म्हणून तर माझा शिमगा कसलाय आणि माझी गौरी कोणती आहे? माझी गौरी आहे ती विषयरूपी गौरी आहे. भूत सभेची कालने, भूत सभेची कालने, भूत सभेची कालने, भूत सभेची कालने, विषय गोवऱ्या चोरटी, विषय गोवऱ्या चोरटी, विषय गोवऱ्या चोरटी, विषय गोवऱ्या चोरटी. उत्तरी कुकर्माची राहटी, उत्तरी कुकर्माची
हसू नका तुम्ही हसू नका हसू नका तुम्ही हसू नका हसू नका हे सत्व गाठी उमगा तेने सफल होईल शिमगा सत्व गाठी उमगा तेने सफल होईल शिमगा तेने सफल होईल शिमगा गाठी उमगा तेने सफल होईल शिमगा सत्व गाठी उमगा तेने सफळ होईल शिमगा. तुम्ही हेच गाणे गा, तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. भूत सभेची कारटी, विषय गोवऱ्या चोरटी, उतरी कुकर्माची रहाटी. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. ओटीत घेऊनी गुलाल, सख्या मेहुणीशी भुलाल, तिचा नवरा मोठा जलाल. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. गावचा पाटील कोळी, काळोबाची पिकली पोळी, तुमची पाजळू द्या होळी. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. एका जनार्दनी पोस्त, गाणे गात व्हाल मस्त, नाहीतर भडवे समस्त. तुम्ही हसू नका, तुम्ही हसू नका. भूत सभेची कारटी, विषय गोवऱ्या चोरटी. म्हणून तर दुसरी गौरी कोणती आहे? अरे लक्ष आहे का नाही इकडं? काही येणाऱ्या जाणाऱ्याकडेच लक्ष आहे. शेवटी गौरीच आहे, नोटा पण नाही आणि सोनं पण नाही. शेवटी गौरी आहे. 2 गौऱ्या सांगितल्या. कोणत्या कोणत्या? पहिली गौरी कोणती? तुकाराम महाराजांची गौरी. त्या गौरीचं नाव काय? वैराग्याची गौरी. दुसरी गौरी सांगितली नाथ महाराजांची. त्या गौरीचं नाव काय? विषयांची गौरी. आणि तिसरी गौरी कोणती? ती माझ्या आईची. कोण? काळावरती स्वार होती, तिला म्हणतात काळूबाई. जी मुक्त करती तिला म्हणतात मुक्ताबाई. आणि जिला जाणीव झाली त्या आईचं नाव आहे जनाबाई. त्या आईचं नाव आहे जनाबाई. म्हणून तर कोण स्त्री संत आहेत हे पाहायला म्हणले पंढरपूरला गेले. कबीरांनी बघितलं ही स्त्री संत काय करतीये, तर नामदेव महाराजांच्या अंगणात गौऱ्या थापतीये. म्हणजे संतांच्या हातची गौरी आहे, ती काय साधी नाही. तीच गौरी उचलली आणि कानाला लावली तर त्या गौरीमधून नाद बाहेर आला. आणि ती गौरी काय बोलायला लागली? ती गौरी विठ्ठल विठ्ठल बोलायला लागली. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. कबीर संत नामदेवाच्या मान डोलू लागल्या. कबीर संत नामदेवाच्या मान डोलू लागल्या. विठ्ठल 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 जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. तिसरी गौरी ती आहे जनाबाईची गौरी आणि ती आहे नामाची गौरी. म्हणून तर 4 गौऱ्या सांगितल्या. पहिली गौरी तुकाराम महाराजांची वैराग्याची गौरी. दुसरी गौरी नाथबाबांची, ती विषयांची गौरी. तिसरी गौरी जनाबाईची, ती नामाची गौरी. आणि आपल्या सगळ्यांच्या तोंडावर येणारे ती शेणाची गौरी. त्यामुळे आता आपण ठरवायचंय कोणती गौरी आपल्या तोंडावर आली पाहिजे. म्हणून तर ही कोणती गौरी आहे? ही नामाची गौरी आपल्या तोंडावर आली पाहिजे. कारण की गौरी साधी नाही. जन्मापासून मरणापर्यंत गौरीच आहे. म्हणून तर बाळंतिणीला शेक कसला दिला? गौरीचाच दिला. स्मशानात नेताना
मडक्यामध्ये काय नेली? जळलेली गौरीच नेली. आणि शेवटी सरण कसलंय? गौरीच आहे. पण ही गौरी साधी नाही. ही कोण आहे? अहो ही पार्वती आहे. म्हणून तर तिचं नाव काय आहे? तिचं नाव गौरी आहे. म्हणून ज्याला गौरी कळली ना त्याला जीवन कळालं. म्हणून तर एक नाही 4 गौऱ्या आहेत. म्हणून तर हा सगळा मरणाचा सोहळा आहे.